नमो बुद्धाय हे महाकाव्य तथागत भगवान बुद्ध तथागत भगवान बुद्धांनी प्रस्थापित केलेला सद्धम्माचा प्रचार प्रसार करणारा भिक्खू संघ, तसेच त्यांना वंदन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान क्रांतीला अभिवादन. महाप्रजापती भिक्खूंनी संघमित्रा प्रथम संघनायिका आणि द्वितीय संघनायिका यांना सुद्धा पंचांग प्रणाम करून आज संघमित्रा गंधकुटी बुद्धविहार या ठिकाणी वर्षावास प्रारंभ आषाढ पौर्णिमा या कार्यक्रमाची सुरुवात ह्या संघमित्रा गंधकुटी बुद्धविहारामध्ये सुरुवात झाली. वर्षा म्हणजे पाऊस आणि वास म्हणजे निवास करणं. भगवान बुद्धांच्या काळापासून हा वर्षावास आतापर्यंत चालत आहे. देशा परदेशाची सर्व भिक्षू भिक्षुनी या वर्षावासाचं अत्यंत काटेकोरपणे पालन करत असतात. भगवान बुद्धांनी या आषाढ पौर्णिमेला धम्मचक्र प्रवर्तन सुद्धा धम्मचक्र फिरवला. 5 शिष्यांना त्यांनी पहिला उपदेश दिला धम्माचा. ज्ञान प्राप्ती झाली आणि ज्ञान प्राप्ती झाल्याच्या नंतर सर्वप्रथम उपदेश त्यांनी 5 शिष्यांना दिला. आषाढ पौर्णिमेला त्यांनी आपलं घरदार सोडलं सिद्धार्थ गौतमाने आणि आषाढ पौर्णिमेला त्यांनी आईच्या गर्भामध्ये प्रवेश केला. अशा घटना या आषाढ पौर्णिमेला घडल्या. तर ह्या आषाढ पौर्णिमा अत्यंत बौद्ध धर्मामध्ये महत्वाचे आहे. भगवान बुद्धांपासून गुरु शिष्य परंपरा ही आतापर्यंत चालू आहे की भगवान बुद्ध सर्व विश्वाचे गुरु होते. भगवान बुद्धांनी सर्वप्रथम 5 शिष्यांना आपला उपदेश दिला. त्याच्यानंतर गुरु शिष्य परंपरा आतापर्यंत हा बौद्ध धर्म जिवंत आहे आणि जिवंत ठेवलेला आहे. थायलंड, श्रीलंका, म्यानमार, तायवान, व्हिएतनाम अशा देशामध्ये हा बौद्ध धर्म जिवंत आहे. या आषाढ पौर्णिमेपासून तर अश्विन पौर्णिमेपर्यंत भिक्षू संघाचा वर्षावास चालू असतो. तर या वर्षावास भिक्षू संघाचा असतो आणि याच्यामध्ये 3 महिन्यामध्ये जे आपले पुण्य जे संपादन करण्याचे संधी ही उपासकांना मिळत असते. उपासकाने ह्या संधीचा लाभ करून 3 महिने घेतला पाहिजे. विहारात येणं, ग्रंथ वाचणं, वंदना घेणं आणि भिक्षू असतील तर भिक्षूंना भोजन देणं हे अत्यंत महत्वाचे आहे, पुण्यकारक आहे. तर भिक्षूंना भोजन देणं, वस्त्र देणं, औषध देणं, पाणी देणं हे उपासकांचं काम आहे. तर या 3 महिन्यामध्ये जेवढा लाभ भेटतो तेवढा 9 महिन्याच्या याच्यामध्ये हा 3 महिना अत्यंत महत्वाचा असतात. वर्षाचं 12 महिना परंतु 12 महिन्यातलं 3 महिने अत्यंत महत्वाचा आहे. शील पाळण्याचा हा महत्वाचा दिवस असतात ते 3 महिन्याचा. तर उपासकाने याची संधी साधून घेतली पाहिजे. काही ना काही आपलं उपासकांनी आपलं दान पुण्य केलं पाहिजे की या वर्षाच्या कालावधीमध्ये बुद्धापासून अनेकाने दान पुण्य करत आलेले आहेत. मी सुद्धा माझ्या जीवनामध्ये काही ना काही दान मी करू शकतो भिक्षू संघाला आणि विहारात जाऊ शकतो असं उपासकाने संकल्प केला पाहिजे. 12 मध्ये जेवणं एवढंच नाही तर संपूर्ण शिलाचं पालन बुद्धाने सांगितल्याप्रमाणे या 3 महिन्याने काटेकोरपणे जेव्हा माणूस करतो तेव्हा त्याला अत्यंत महत्वाचा लाभ होत असतो. अशी वर्षावासची पौर्णिमा आहे. तर या वर्षावासाच्या पौर्णिमेच्या निमित्ताने 29 जुलै या दिवशी सायनला राहत असणाऱ्या लीना सोनवणे ह्या 29 तारखेला वर्षासाठी का म्हणून भिक्षुणी संघमित्रा यांना घेऊन आल्या होत्या की वर्षावासामध्ये भिक्षुणीला वस्त्र, चिवर, संगाटी, अंतर्वाद, उदकसाठी का
त्याशिवाय भोजन दुसरे लागणाऱ्या अनेक गोष्टी कालच्या 29 तारखेला घेऊन आल्या आणि त्यांनी आपल्या जीवनामध्ये पुण्याची प्राप्ती करून घेतली की ही संधी ह्या पौर्णिमेला मला भेटल आणि भेटली पाहिजे म्हणून एक संकल्प केला की ज्येष्ठ पौर्णिमेला संकल्प केला की आषाढ पौर्णिमेला ही वर्षासाठीचा कार्यक्रम आणि तो मी माझ्याकडूनच करणार असा संकल्प करून काल या ठिकाणी 29 तारखेला उपस्थित झाल्या. त्याशिवाय काही महिला उपस्थित झाल्या, ज्योत्स्ना बनसोड, त्याशिवाय बबिता, त्याशिवाय रुपाली जाधव, उंबरेताई, कांबळेताई, अशा चित्रा पवार, सुशीला पेरे अशा या महिला या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमामध्ये त्यांच्याही पुण्यामध्ये सहभागी होऊन सर्वांनी भोजन केलं, प्रवचन ऐकलं, त्याशिवाय पूजापाठ केली. अशा प्रकारे ही पौर्णिमेचा कार्यक्रम संघमित्रा गंधकुटी बुधविहारामध्ये संपन्न झाला 29 तारखेला. तर अशाच प्रकारे येणाऱ्या पौर्णिमा 3 महिन्यामध्ये सर्व उपासक उपासिकांनी विहारात येऊन या संधीचा लाभ घ्यावा आणि वर्षावास काय याचं महत्त्व जाणून घेतलं पाहिजे. हा वर्षावास कधीपासून चालू झाला हे आपण जाणून घेतलं पाहिजे. विशाखाने भगवंताला सांगितलं होतं की मी भिक्षूंसाठी जीवनभर चिवरदान देईन, अन्नदान देईन, औषधदान देईन, विहारामध्ये येऊन सेवा देईन आणि हे संकल्प तिने केलं होतं आणि भगवान बुद्धाने तिच्या या संपूर्ण संकल्प जे होते त्याला मान्यता दिली आणि तेव्हापासून ही चिवरदान करण्याची संधी उपलब्ध झाली विशाखामुळं. आणि आज ते तळामध्ये भिक्षुनीला लोक चिवरदान करतात, वर्षासाठी कार्यक्रम आखतात, आपल्या विहारामध्ये जमा होतात आणि धर्मश्रवण करतात. तर अशी ही पौर्णिमा अत्यंत महत्त्वाची आहे, सर्वांना लाभदायक आहे. सर्वांना या पौर्णिमेचा चंद्राप्रमाणे सर्वांचे मंगल कल्याण हो, सर्वांना सुख लाभो, सर्वांना आरोग्य लाभो आणि सर्व लोक धार्मिक बनो. नमो बुद्धाय. जय हिंद.